नमस्कार श्री स्वामी समर्थ। प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला एक नवीन नावाने ओळखले जाते। श्रावण महिन्यातील येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात। ही अमावस्या यावर्षी 2 सप्टेंबर म्हणजेच सोमवारी आलेली आहे। सोमवारी येणाऱ्या अमावस्येला दर्श अमावस्या, सोमवती अमावस्या असं देखील म्हणतात। इतर महिन्यात येणाऱ्या अमावस्येपेक्षा दर्श अमावस्येला, सोमवती अमावस्येला खूप सारे महत्त्व असते आणि म्हणूनच या अमावस्येच्या दिवशी आपल्याला चुकूनही हे 3 पदार्थ खायचे नाही आहे। कोणी कितीही आग्रह केला तरी देखील ह्या 2 वस्तू आपल्याला अजिबात खायच्या नाही आहे। तर याच विषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। अमावस्या तिथी ही जशी चांगली आहे तशी ती वाईट देखील असते। म्हणजेच बघा, अमावस्या तिथीला जे आपण तांत्रिक क्रिया म्हणतो, बाहेरच्या बाधा म्हणतो, या गोष्टी जास्त प्रमाणात केल्या जातात। अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी, त्याचप्रमाणे पितृदोष दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते। त्याचप्रमाणे काला जादू ह्या गोष्टी देखील या दिवशी जास्त प्रमाणात केल्या जातात आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी कोणी कितीही आग्रह केला तरी देखील या वस्तू आपल्याला अजिबात या दिवशी खायच्या नाही आहे। पिठोरी अमावस्येला बैलपोळा देखील साजरा केला जातो। योगाने या वर्षी श्रावणी सोमवार आणि अमावस्या एकाच दिवशी आलेली आहे। 5वा श्रावणी सोमवार असल्यामुळे आणि संपूर्ण दिवस अमावस्या असल्यामुळे आपल्याला या दिवशी 5व्या श्रावणी सोमवारचं व्रत करायचं आहे आणि शिवामोठ सातू धान्य आपल्याला अर्पण करायचं आहे। त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी विविध उपाय आणि सेवा केल्या जातात। त्याचप्रमाणे घरातली अलक्ष्मी बाहेर काढण्यासाठी, घरातील निगेटिव्ह ऊर्जा बाहेर काढून टाकण्यासाठी या दिवशी भरपूर असे उपाय महिलांनी घरात करायचे आहे। तर बघा, या दिवशी कोणते असे जे पदार्थ आहेत ते आपल्याला चुकूनही खायचे नाही आहे। तर पहा, या दिवशी कोणी कितीही आग्रह केला, मग तुमचे रिलेटिव्ह असू द्या, मित्रमंडळी असू द्या किंवा ओळखीचे असू द्या, त्यांना जर का तुमचा राग असेल, ते जर का तुमच्या वाईटावर असतील, तर बघा, तुम्हाला त्यांनी कितीही आग्रह करू द्या, त्या जर का पांढऱ्या वस्तू असतील, मिठाई असेल, पेढा असेल, तर या वस्तू तुम्हाला चुकूनही खायच्या नाही आहे। कारण बाहेरची करणी, बाहेरच्या बाधा या पांढऱ्या वस्तूमधून केल्या जातात। जर का या दिवशी तुम्हाला खोबरं जरी खायला दिलं तरी देखील तुम्हाला ते अजिबात खायचं नाही आहे। एखाद्याने प्रसाद म्हणून पेढा दिला तरी देखील तुम्हाला तो खायचा नाही आहे। मग खायचा नाही तर मग पेढा घ्यायचा नाही का? तर पहा, तुम्ही ती वस्तू तुमच्या हातात घेऊ शकतात आणि ती वस्तू फक्त तुम्हाला खायची नाही आहे। पुढे गेल्यानंतर ती वस्तू तुम्ही एखाद्या झाडाखाली ठेवू शकतात। याचबरोबर चहा, कॉफी, दूध हे पदार्थ जरी कोणी दिले तरी देखील तुम्हाला ते घ्यायचे नाही। तुमचा ज्याच्यावर विश्वास असेल अशाच व्यक्तीकडनं तुम्ही या दिवशी ह्या वस्तू घेऊ शकतात। याप्रमाणे बघा, कोणी जर का लवंग, हिरवी विलायची जरी दिली तरी देखील ती आपल्याला चुकूनही घ्यायची नाही आहे। त्याचप्रमाणे विड्याचं पान, ह्या काही वस्तू आहेत, या वस्तू बाहेरच्या बाधा करण्यासाठी वापरल्या जातात। त्यामुळे या दिवशी कोणी कितीही आग्रह केला तरी देखील या वस्तू तुम्हाला चुकूनही खायच्या नाही आहे। त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी चुकूनही दह्याचं सेवन हे आपल्याला करायचं नाही आहे। पिठोरी अमावस्येला बघा, अमावस्येला पितरांना स्नान, दान आणि पूजा आणि नैवेद्य करण्याला विशेष महत्त्व आहे। पिठोरी अमावस्येला पितरांना तर्पण केल्याने पितृदोषामुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळते असे मानले जाते। त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी सोमवार आलेला आहे आणि सोमवारी आपल्याला उपवास असणार आहे। तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल, या दिवशी तुम्हाला घरात हे 3 पदार्थ चुकूनही बनवायचे नाही आहे। त्यातला एक म्हणजे वांग्याची भाजी, दुसरं कोबीची भाजी आणि तिसरं म्हणजे तुम्हाला लाल भोपळ्याची भाजी। तर ह्या भाज्या तुम्हाला या दिवशी घरात चुकूनही बनवायच्या नाही आहे। त्याचप्रमाणे बघा, पिठोरी अमावस्येला महिला संतान प्राप्तीसाठी, त्याचप्रमाणे मुलांचं रक्षण करण्यासाठी या दिवशी व्रत करतात आणि याला मातृदिन म्हणून देखील ओळखले जाते।
अमावस्या तिथी लक्ष्मी प्राप्तीसाठी त्याचप्रमाणे पितृदोष दूर करण्यासाठी या दिवशी भरपूर असे उपाय करतात आणि हे उपाय करून तुम्ही तुमचे पितृदोष दूर करू शकतात। अमावस्येच्या दिवशी तुम्ही शक्य होईल तेवढं दीपदान देखील करू शकतात। मग हे दीपदान तुम्ही महादेवांच्या मंदिरात, घराच्या बाहेर तुमच्या पितरांसाठी देखील तुम्ही दीपदान करू शकतात। या दिवशी पवित्र नदीमध्ये अंघोळ करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं। या दिवशी तुम्ही घरी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा पंचगव्य किंवा गोमतीर टाकून तुम्ही आवर्जून अंघोळ करायची आहे। त्याचप्रमाणे थोडंसं तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये जाड मीठ आणि थोडेसे काळे तीळ टाकून देखील अंघोळ करू शकतात। त्याचप्रमाणे बघा, या वस्तू आपल्याला या दिवशी चुकूनही खरेदी करून आणायच्या नाहीये। बघा, सर्वात अगोदर म्हणजे मीठ। मीठ हे लक्ष्मीचं प्रतीक आहे। लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण जे उपाय करतो त्यात मिठाचा वापर करत असतो, म्हणून या दिवशी चुकूनही मीठ आपल्याला खरेदी करून आणायचं नाहीये। त्यानंतर तेल, त्यानंतर बघा पीठ। कोणतंही पिठाचं दळण आपल्याला या दिवशी खरेदी करून किंवा दळण करून घरी आणायचं नाहीये। यामुळे लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊ शकते आणि आपल्या घरातनं लक्ष्मी काढता पाय घेऊ शकते आणि अलक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करू शकते। त्यानंतर बघा झाडू खरेदी देखील आपल्याला अमावस्येच्या दिवशी करायची नाहीये। तर ह्या 3 ते 4 ज्या वस्तू आहेत, या वस्तू आपल्याला या दिवशी चुकूनही खरेदी करून आणायच्या नाहीये। त्याचप्रमाणे पूजेचं साहित्य, तुम्हाला जर का पूजेचं साहित्य लागत असेल, पूजेचं साहित्य संपलेलं असेल तर तुम्ही ते अगोदर खरेदी करून आणू शकतात। अमावस्येला शक्यतो या गोष्टी घरात खरेदी करून आणू नका। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चॅनेलवर नवीन असाल तर अशाच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।